नमस्कार, मी अश्विन बापट. झिरो आवर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा धावता महाराष्ट्र दौरा पार पडला, ज्यात पंतप्रधान मोदी एकाच दिवसात 3 कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. पहिला कार्यक्रम नौदलाचा, दुसरा महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन आणि तिसरा कार्यक्रम होता आशियातील दुसऱ्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराचं उद्घाटन. या संपूर्ण दौऱ्यामध्ये मोदींनी महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या आमदारांना केलेलं मार्गदर्शन आणि त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या 2011 सालच्या गुजरात दौऱ्याचा उल्लेख करत त्यांनी आमदारांना अनेक सल्लेही दिले. हे सगळं राजधानी मुंबईत घडत होतं आणि इथून अवघ्या 500 किलोमीटरवर असलेल्या बीडमध्ये मात्र मोठा तणाव होता. आता तुम्हाला समजलंच असेल की मी वाल्मिक कराड संदर्भात बोलतोय. काल एसआयटीने ताब्यात घेतल्यावर आज वाल्मिक कराडला पुन्हा एकदा केजच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. तिथे एसआयटी कडून मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येसंदर्भात तपास समोर आलेल्या बाबी कोर्टासमोर मांडण्यात आल्या आणि सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बाब होती ती म्हणजे संतोष देशमुख हत्येचे आरोपी असलेले विष्णू चाटे आणि इतर आरोपींचा थेट वाल्मिक कराडशी संबंध असल्याचंही एसआयटीने आता कोर्टासमोर सांगितलंय. याशिवाय कोणकोणत्या बाबी कोर्टासमोर आल्या आहेत, कोर्टात काय झालंय हेही आपण आजच्या भागात पाहणार आहोत. त्याचबरोबर परळीसह वाल्मिक कराडच्या मूळ गावी कालपासून पेटलेलं आंदोलन आजही सुरू होतं. जमावबंदी असतानाही परळीत सकाळपासूनच आंदोलनं सुरू होती. कराडला कोठडी सुनावल्यावर त्याचं मूळ गाव असलेल्या पांगरीत महिला आणि समर्थक हे आक्रमक झालेले. त्यांनी थेट राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मांडला, घोषणाबाजीला सुरुवात केली. यावेळी काही महिलांनी अंगावर रॉकेल ओतत आत्मदहनाचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. तर काही महिलांनी आक्रोश करत अन्याय होत असल्याचा आरोप केला. याशिवाय कराड समर्थकांनी रस्त्यावर टायर पेटवून रास्ता रोकोचाही प्रयत्न केलाय. याशिवाय आणखी कोणकोणत्या ठिकाणी आंदोलनं झाली हे सगळं झिरो आवरमध्ये आपण पाहणार आहोत. मात्र सुरुवात विरोधकांच्या आरोपांनी. वाल्मिक कराडला मकोका लावणं आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरणं हा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. प्रधानमंत्री मुंबईत असताना महाराष्ट्राच्या एका भागामध्ये अशा प्रकारे हिंसाचार मणिपूरप्रमाणे होत असेल तर त्याची जबाबदारी गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. हा काय प्रकार आहे? आम्ही एखादं आंदोलन केलं तर आम्हाला परवानगी मिळणार नाही विरोधी पक्षाला, किंवा आमच्या लोकांना तुरुंगात टाकतील. मग इथे तुम्ही काय शेपूट घालताय? आरोपी 7 प्रत्येक वेगळ्या वेगळ्या दिशेने पळून गेले, वेगळ्या वेगळ्या ठिकाणून गेले. मग त्यांनी दररोजचा मुक्काम झाला. त्यांचा मुक्काम कुठं झाला? सोलापूर जिल्ह्यामध्ये कधी मुक्काम झाला? सोलापूर जिल्ह्यातल्या कोणत्या उकडगाव काय तिकडे कुणाचा मुक्काम झाला? कुठं बांगरवाडी काय तिकडे कुणाचा मुक्काम झाला? म्हणजे हे आता मी सांगतो ही म्हणजे बघा हे त्याचं लॉजिक याचं कुठं कुठं कसं धाराशिवच्या कुठं कुठं आले, त्याच्यानंतर पुण्यात कसे आले, पुन्हा कोण कोण गुजरातला कसे गेले, मुंबईत कसे आले, मुंबईत कुणी दिलं, इथं बालेवाडीत कुणाकडे आले. ह्या सर्वांना गुन्हेगार केलं पाहिजे. तर विरोधकांनी आरोपांची राळ उठवली होती. तिकडे एसआयटीची टीम वाल्मिक कराडला घेऊन केज कोर्टात पोहोचली. तिथे आजच्या संपूर्ण युक्तिवादानंतर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मकोका लावलेल्या वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. एसआयटीकडनं कोर्टामध्ये नेमका काय युक्तिवाद झाला त्यावर एक नजर टाकूया आणि त्याकरता जाऊया मीडिया सेंटरला, बघूया नेमका युक्तिवाद काय झालाय. तर एसआयटीने कोर्टात नेमकं काय सांगितलंय? सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडने हत्येच्या आधी आणि नंतर कॉल केल्याचं सीडीआरवरनं स्पष्ट झालंय. अवादा कंपनीचे शिवाजी थोपटे यांना अनेक वेळा परळी इथल्या कार्यालयात बोलवण्यात आलं होतं. आरोपी वाल्मिक कराड याने 2 कोटी रुपये खंडणीची मागणीही केली होती. खंडणी न दिल्यास काम बंद करण्याची धमकी दिली होती. एसआयटीने कोर्टात कोणकोणत्या बाबी सांगितल्या ते आपण बघतोय. खंडणी न दिल्यास हा देखील मुद्दा समोर आलेला होता. 6 डिसेंबरला सुदर्शन घुले आणि साथीदारांकडनं कंपनीचा गार्ड आणि शिवाजी थोपटेला मारहाण झाली. खंडणीला अडथळा ठरणाऱ्या संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या झाली आहे असं एसआयटीने कोर्टामध्ये सांगितलं. तर याच युक्तिवादानंतर आता आरोपीच्या वकिलांनी जोरदार प्रतिवाद केला आणि इतकंच नाही तर न्यायाधीशांनीही तपास अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारलेत. आणि हे सगळं बघण्यासाठी पुन्हा एकदा आपण मीडिया सेंटरला जाऊया आणि बघूया नेमकं काय घडलं होतं त्यावेळी. तर एसआयटीकडनं कोर्टात केलेले दावे, देशमुखांच्या हत्येच्या दिवशी घुले, चाटे, कराडचं फोनवरून संभाषण झालं असं म्हटलेलं आहे कोर्टामध्ये. तर तिघांमध्ये नेमकं काय संभाषण झालं याचा तपास करायचा असं एसआयटीने यावेळी सांगितलंय. याशिवाय 9 डिसेंबरला दुपारी 3:20 ते 3:30 या 10 मिनिटात घुले, चाटे आणि कराडचं संभाषण झालं असंही एसआयटीने म्हटलंय. देशमुखांच्या अपहरणाची तिघांची फोनवरील संभाषणाची वेळ ही मिळती जुळती आहे
हेही निरीक्षण कोर्टामध्ये SIT कडनं नोंदवण्यात आलंय। हत्येच्या दिवशी ही कराडची देशमुखांना धमकी ही पाहायला मिळाली होती। तर वाल्मिक कराडची विदेशात मालमत्ता आहे का याची चौकशी सध्या सुरू आहे। घुले आणि कराडमधील कनेक्शन काय याचाही तपास सुरू आहे। सरकारी वकिलांचा हा युक्तिवाद आहे तो आपण बघतोय। तर कृष्णा आंधळेला लपवण्यात कुणाचा हात आहे याचाही तपास सुरू झालेला आहे। घुले आणि चाटे फरार असतानाच कुणाची मदत त्यांना घेण्यात आली याबाबत माहिती घेणं सुरू आहे। तर वाल्मिक कराडच्या वकिलांनी युक्तिवाद केला, कुठल्याही आरोपीने कराडचं नाव घेतलेलं नाही। तर कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही असाही वाल्मिक कराडच्या वकिलांचा दावा आहे। कराडवर हत्येचा गुन्हा त्यामुळे लागू शकत नाही असाही युक्तिवाद करण्यात आला। वाल्मिक कराडची अटक त्यामुळे बेकायदेशीर आहे ही देखील बाब समोर आणण्यात आली। तर न्यायाधीशांनी उपस्थित केलेले सवाल काय आहेत? केवळ फोन केला म्हणून 302 आणि मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे का? आरोपीचा हत्येच्या गुन्ह्यातील सहभागाबाबत खात्री केली आहे का? हे सगळे सवाल न्यायाधीशांनी उपस्थित केलेले आपण बघतोय। आरोपीच्या हत्येच्या गुन्ह्यातील सहभागाबाबत खात्री केलेली आहे का हा प्रश्न न्यायाधीशांनी विचारलेला आहे। आणि हाच सगळा युक्तिवाद संपल्यानंतर वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि त्यानंतर काही वकील मंडळी कोर्टाबाहेर आली। त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आणि त्यावेळी नेमकं काय घडलं तुम्हीच पहा। काही लोक स्टंटबाजी करतायत की संतोष देशमुखला न्याय मिळाला पाहिजे ही आमची प्रमुख या ठिकाणी मागणी आहे। परंतु संतोष देशमुखांना या ठिकाणी 100% न्याय मिळाला पाहिजे। परंतु अशा प्रकारे जर स्टंटबाजी केली तर आम्ही सहन करून घेणार नाही। शेवटी कायद्याच्या पलीकडे आम्ही माणूस आहोत। शेवटी माणसातला माणूस म्हणून आज आम्ही अण्णाकडे पाहतो। अण्णावरील खोटे गुन्हे मागं, अण्णावर खोटे गुन्हे वापस, अण्णावर खोटे गुन्हे वापस। आणि आता आपली वेळ झालेली आहे ती गेस्ट सेंटरला जाण्याची, जिथे आपल्या सोबत आहेत माझाचे 3 प्रतिनिधी कृष्णा केंडे, गोविंद शेळके आणि आफताब शेख। या तिघांकडनं आज आपण दिवसभरात नेमकं काय काय घडलेलं आहे या संदर्भातली अपडेट जाणून घेणार आहोत। कारण दिवसभर हे तिघही या बातमीवर बारकाईने लक्ष ठेवून होते। केजच्या कोर्टासमोरून कृष्णा केंडे आणि आफताब शेख, तर कराड समर्थकांच्या आंदोलनाची प्रत्येक अपडेट गोविंद शेळकेंनी आपल्याकडे पोहोचवली। हे तिन्ही प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि यांच्याकडनं दिवसभराचा आढावा आपण घेणार आहोत। सुरुवात आफताबपासून करू। आफताब, आपण कोर्ट आणि परिसरामध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडल्या ते पाहिलेलं होतं, तर दिवसभरामध्ये सकाळपासून ज्या प्रकारे सगळ्या घडामोडी लागोपाठ घडत होत्या नेमकं काय काय घडलेलं होतं कोर्ट आणि परिसरामध्ये? आफताब। अश्विन, खरं तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण गुन्हा जो आहे तो केस पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे। त्यामुळे सुरुवातीला सुनावणी जी आहे ते केस कोर्टामध्ये होणार होती, मात्र काही कारणास्तव सुनावणी ही बीड कोर्टामध्ये शिफ्ट करण्यात आली आणि वाल्मिक कराड याला दुपारी 2 वाजताच्या सुमारास बीडच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। आणि यावेळेस जोरदार युक्तिवाद जो आहे तो बीडमधल्या वाल्मिक कराड यांच्या वकिलांकडनं आणि सरकारी वकिलांकडनं देखील आपल्याला पाहायला मिळाला। खरं तर या सर्व प्रकरणामध्ये खंडणी प्रकरण वेगळं आणि हत्येचं प्रकरण वेगळं असं सुरुवातीला म्हटलं जात होतं, मात्र आज जो युक्तिवाद कोर्टामध्ये आपल्याला पाहायला मिळाला त्यानंतर वाल्मिक कराड यांचा संबंध केवळ खंडणीशी नाही तर हत्या प्रकरणाशी देखील कशा पद्धतीने आहे अशा पद्धतीचे पुरावे सापडल्याचा दावा जो आहे तो SITनं केलेला आहे। खरं तर SITनं या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि जे हत्या प्रकरणातले आरोपी आहे सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे या दोघांशी थेट त्यांचं संभाषण फोनवरनं झालेलं होतं। ज्या दिवशी अपहरण संतोष देशमुख यांचं झालं त्याच दिवशी वाल्मिक कराड यांनी आरोपींचं बोलणं झालं होतं आणि त्यामुळेच त्यांना देखील या हत्या प्रकरणामध्ये सहआरोपी केल्याचं SITनं म्हटलेलं आहे। आणि या सगळ्या प्रकरणी जवळपास 10 दिवसांची कोठडी जी आहे ती SITने मागितलेली होती, मात्र कोर्टानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर 7 दिवसांची कोठडी जी आहे ती या प्रकरणामध्ये मंजूर केलेली आहे। ही झाली कोर्टाच्या आतली बाजू। मात्र कोर्टाच्या बाहेर ज्यावेळेस वाल्मिक कराड यांना ही सुनावणी संपल्यानंतर बाहेर नेलं जात होतं त्यावेळेस दोन्ही बाजूच्या समर्थक आणि विरोधकांकडनं जोरदार आंदोलन जे आहे ते कोर्ट परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळालं।
झालं संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ काही महिला आंदोलकांनी आंदोलन केलं, तर दुसरीकडे वाल्मिक कराड यांचे समर्थक देखील आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळाले। दोन्ही बाजूनं घोषणाबाजी जी आहे ती कोर्ट परिसरामध्ये पाहायला मिळाली, त्यामुळे कोर्ट परिसरामध्ये काही वेळ तणावपूर्ण वातावरण होतं, मात्र पोलिसांनी जी आहे ती परिस्थिती नंतर नियंत्रणात आणली। एकीकडे कोर्टाच्या आतमध्ये जोरदार युक्तिवाद झाले, तर दुसरीकडे कोर्टाच्या बाहेर देखील जोरदार आंदोलनामुळे वातावरण जे आहे ते तणावपूर्ण झालं होतं, मात्र पोलिसांनी परिस्थिती नंतर शांत केली। सांगितलं साप्ताब, तुझ्याकडे पुन्हा येऊ आम्ही तुर्तास या तिन्ही रिपोर्टर्सकडनं किंवा आपल्याला गोविंद आणि कृष्णाकडनं देखील काही महत्त्वाचे अपडेट जाणून घ्यायचे आहेत। पण तत्पूर्वी परळीमधला हा दिवस आजचा नेमका कसा होता, आंदोलन नेमकी कशी पार पडलेली होती, वातावरण कसं होतं, जाणून घेऊया या रिपोर्टमधून। बीड जिल्ह्यामध्ये लॉ अँड ऑर्डर राहिलेला नाही। देवेंद्रजी, तुम्ही आमच्या बीड जिल्ह्यात या। जे काही अण्णावर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत त्यांचे या ठिकाणी तात्काळ मागे घ्यावेत। वाल्मिक कराडला कोठडीनंतर कोर्टात धुमस चक्री। कराडच्या पांगरी गावात समर्थकांचा रास्ता रोको। अण्णावर जे खोटे गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे मागे घेऊन अण्णाला न्याय मिळाला पाहिजे। पण वाल्मिकांना याच्या दोषी नाहीत। अन्नाचे गुन्हे कमी झाल्याशिवाय आम्ही कुणी हलणार नाही। देव माणूस आहे आणि विनाकारण गोरगरिबाचा मायबाप आहे। महिला आणि कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न। आमच्या अण्णाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। आम्हाला खरा न्याय पाहिजे। आम्ही खोटा न्याय कुणाला मागत नाही। आमच्या अण्णाला खरोखर अडकलेला आहे आणि अडकवत आहेत, म्हणून आम्हाला आत्मदहन केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत। आम्ही खरं सत्य, आम्हाला न्याय पाहिजे। आम्ही न्याय मागत आहे। अण्णाला न्याय मिळाला पाहिजे। आम्ही नाटक, आम्हाला काहीच गरज नाही। आम्हाला जपून काय करायचं नाही। आमचा देव माणूस जर गेला तर आम्ही आता हा झाला दिवसभराचा आढावा। आता पुन्हा एकदा वाल्मिक कराडच्या गावी जाऊया, जिथे अवघ्या काही मिनिटांपूर्वी वाल्मिक कराडने विरोधकांना मोठा इशारा दिला। पाहूया। जशा त्यांनी हुडकून काढल्यात ना, तशा मी सुद्धा त्यांच्या हुडकून काढायले आणि माझ्या वकिलाच्या सहाय्याने मदत घेऊन मी सुद्धा त्यांच्या काही गोष्टी आहेत त्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही। आज सकाळी बजरंग सोनवणे म्हणले सुद्धा की परळीसारख्या मतदारसंघाला 2-2 मंत्रिपद कशी, आम्हाला काहीच कसं नाही। बरोबर आहे की नाही? ही पोटदुखी की नाही त्यांची? ह्या पोटदुखी पायीच त्यांनी फक्त माझ्या नवऱ्याचा वापर करून, माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा करून त्यांना पूर्ण डांबून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हे सगळं एकीकडे सुरू असतानाच वाल्मिक कराडचं मूळ गाव पांगिरा इथलं वातावरण तापलेलं पाहायला मिळालं। सकाळपासून या मूळ गावात काय झालं जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गोविंद शेळके यांच्याकडनं। गोविंद, सकाळपासूनच्या इकडच्या घडामोडी सविस्तरपणे। गोविंद। अश्विन, तू सकाळपासून काय घडलं हे विचारतोयस, मात्र माझं मत असं आहे की या घटनेला सुरुवात तेव्हा झाली ज्यावेळी वाल्मिक कराडला केजच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये काल हजर करण्यात आलं आणि हजर केल्यानंतर खंडणीच्या गुन्ह्यात अगदी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडला MCR झाला आणि त्यानंतर अचानक CIDने एक अर्ज पुढे केला आणि तो अर्ज होता वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करायला। आणि ज्या वेळी मोक्का अंतर्गत वाल्मिक कराडवर कारवाईला सुरुवात झाली त्यानंतर आपण बघितलं की वाल्मिक कराडांच्या घरचे कुटुंबीय रस्त्यावरती आले। परळी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन झालं। अनेक लोकांनी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला आणि परळी शहर बंद झालं। या घटनेला सुरुवात काल झाली होती आणि आज सुद्धा हे वातावरण असंच धुमसत होतं। कुठल्याही प्रकारचं बंदचं आवाहन न करता सुद्धा परळी शहर बंद होतं। परळी शहर बंद असतानाच पुन्हा एकदा युक्तिवाद सुरू झाला। कोर्टामध्ये वाल्मिक कराडचा या हत्येच्या प्रकरणामध्ये कसा सहभाग आहे याच्या युक्तिवादाच्या बातम्या समोर येऊ लागल्या। तसतसं नागरिक रस्त्यावर येऊ लागले आणि पांगरी जे वाल्मिक कराडचं मूळ गाव आहे त्या ठिकाणी सकाळपासून महिला ज्या जमल्या होत्या, कुणी अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला, कुणी
टॉवरवर चढायला सुरुवात केली. टॉवरवर चढल्यानंतर गावात असलेल्या पाण्याच्या टाकीवरती देखील काही युवक चढले आणि सगळीकडून वाल्मिक कराडवर जो काही कारवाई झाली आहे त्याचा निषेध नोंदवला जाऊ लागला. खरं तर आज या संदर्भातली एक बैठक घेऊन वाल्मिक कराडचे कुटुंबीय एका आंदोलनाची घोषणा करणार होते, मात्र त्यांनी ती घोषणा केली नाही. जमावबंदी असल्यामुळे लोकांना जमायचं नाही असं सांगण्यात आलं आणि परळीमध्ये हे आंदोलन झालं नाही. पण आम्ही ज्यावेळी या संदर्भात वाल्मिक कराडच्या पत्नी यांना बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांनी सांगितलं की आता जरी हे आंदोलन थांबलं असलं तरी यापुढे आंदोलन होईल. एक मात्र खरं आहे की वाल्मिक कराड खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आधी पोलिसांच्या ताब्यात गेले, त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर कारवाईला सुरुवात झाली आणि आज ज्या प्रकारचा युक्तिवाद बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये झाला त्यानंतर अनेक गोष्टी पुढे येत आहेत. एकीकडे वाल्मिक कराड यांच्यावरच्या हत्या प्रकरणातल्या गोष्टी समोर येत असताना कराड समर्थक सुद्धा रस्त्यावर येताना आपल्याला पाहायला मिळते. तूर्त आता परळीमध्ये शांतता पाहायला मिळते, मात्र ही तणावपूर्ण शांतता आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. नक्कीच गोविंद, तुझ्याकडनं आणखी काही अपडेट जाणून घ्यायचे आहेत. कृष्णा देखील आपल्यासोबत आहे. या सगळ्या घटनेचे केवळ बीड नाही तर महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे मग राजकीय पडसाद उमटत आहेत, काय वातावरण आहे राजकीय वर्तुळात, ते देखील आपल्याला कृष्णाकडनं जाणून घ्यायचं आहे. पण तत्पूर्वी आज घडलेल्या प्रकारावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. कोर्टाबाहेर आज जी निदर्शनं झाली ते सामान्य वंजारी नव्हते, ते केवळ धनंजय मुंडेंचे लोक होते. मुंडे असंच वागत राहिले तर त्यांना सरळ करायला मला वेळ लागणार नाही असा इशारा आता मनोज जरांगे यांनी दिलाय. धनंजय मुंडे पाठ त्यासाठी चालाय वाटतं की याला राज्यात दंगली घडवायच्या, जातीवाद करायचा, याचा पाप झाकायसाठी हे त्याची गुंडाची टोळी रस्त्यावर उतरायला लागला. त्याची जात नाही, ओबीसीपण नाही, पोलीस नाही, फक्त त्याची गुंडाची टोळी रस्त्यावर उतरायला आलाय. हे माजुरडे आहेत, माजलेले आहेत याची टोळी. मग यांचा माज उतरायला आम्हाला बी टाइम लागणार नाही. हे जर कोर्टा मान्य न्यायालयापुढे जाऊन जर धिंगाणा करणार असली, तिथं गोंधळ करणार असली आणि परत वरून हे पोलिसांना बोलतायत की पोलिसांनी दादागिरी करू नये आमच्यावर, नसता आम्ही सहन करणार नाहीत, ही भाषा आहे का मुंड्याच्या त्या टोळीची? आता लावलेली संचारबंदी 144 लागू केल्यानं कुठं गेलं? त्या आरोपीला साथ कस काय देऊ शकते? आरोपीला हे साथ देऊ कस काय शकते? त्याच्यामुळे यांना सुट्टी नाही, हे 100% खरं आहे. आणि या खंडणीतल्या आरोपींनी सुद्धा सरकारमधल्या मंत्र्याला 100% वाचण्यासाठी फोन केले असणार आहे. वाचवा आम्हाला म्हणून फोन केले असणार आहेत, खून करणाऱ्यांनी केले असणार आहेत, बाकीचे यांना साथ देणारे सगळ्यांनी सुद्धा केलेले असणार आहेत. हे सगळं चार्जशीट मध्ये आलं पाहिजे. तर फक्त मनोज जरांगेच नव्हे तर आमदार सुरेश धस यांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. बघूया. वाल्मिक कराड, माझं काय वाईट काय होतं वाल्मिक कराडाबरोबर माझे चांगले संबंध होते ना, पण वाल्मिक कराड ह्या पद्धतीने माणसं मारायला लागले, त्याचं समर्थन करायचं का? दोस्त आहे किंवा मैत्री आहे म्हणून जर असं वागवून दिल्याच्या नंतरही असं वागल्यावर मग त्यांच्याबरोबर राहायचं का? तुम्हाला पटत असले तर राहतो बाबा. तर या घटनेने गेल्या काही दिवसामध्ये केवळ बीडचंच नव्हे तर राज्याचं राजकारणही ढवळून निघालंय. बीडसह राज्यभरात याचे राजकीय पडसाद कसे उमटतायत, यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्यात का, हे सगळं जाणून घेऊया. कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत. कृष्णा, आपण परळीतली त्यासोबतच मांगेरामधली परिस्थिती पाहिली, मात्र राजकीय वर्तुळामध्ये या सगळ्याकडे कसं पाहिलं जातंय आणि धनंजय मुंडेंसमोरची आव्हानं आता वाढताना दिसत आहेत? कृष्णा, निश्चितच आपण पाहिलं तर पहिल्या दिवसांपासून धनंजय मुंडे यांना राजकीय वर्तुळात या सगळ्या प्रकरणावरून घेरण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे. खरं तर या सगळ्या प्रकरणाचे पडसाद आपण गेल्या काही दिवसांपासून राजकारणामध्ये पाहत आहोत. आज सकाळपासून देखील आपण याचा विचार केला तर सुरुवातीला संजय राऊतांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण केला. त्यानंतर राष्ट्रवादीची कार्यकारिणी, जी जिल्ह्याची कार्यकारिणी होती, ती बरखास्त या ठिकाणी करावी लागली. त्याचा प्रत्यक्ष फटका निश्चितच धनंजय मुंडे यांना बसणार आहे. दुसरीकडे आत्ता जरी आपण पाहिलं तर काही वेळापूर्वी वाल्मिक कराड यांच्या पत्नीनं आता सांगितलेलं आहे की सुरेश धस असतील किंवा आमदार क्षीरसागर असतील यांचे सगळे प्रकरणं देखील बाहेर काढणार आहे आणि त्यामुळे या प्रकरणावर
प्रकरणावरून केवळ हे बीड मसाजोग यापुरतं मर्यादित न राहता याचे राजकीय पडसाद देखील पाहायला मिळतात। त्यात सुप्रिया सुळे यांनी देखील आज या सगळ्या प्रकरणावरती म्हटलं गेलं की यामध्ये ईडी का तपास करत नाही, आमच्यावर छोट्या छोट्या घटना घडतात त्यावेळेस ईडी या ठिकाणी तपास करते, मात्र 2 कोटी रुपयांचा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे आणि यातनं कमवलेली संपत्ती मोठ्या प्रमाणावरती बाहेर येत आहे आणि त्यामुळे यामध्ये ईडीने तपास का करत नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला। दुसरीकडे कराडांच्या पत्नी कालपासून म्हणतायत की हे सगळं प्रकरण जे आहे ते राजकीय आहे आणि यामधला जो मुख्य दुवा आहे की एकाच ठिकाणचे 2 या ठिकाणी मंत्री केले गेलेले आहेत, याची सल कुठेतरी आहे आणि त्यामधनं हे प्रकरण वाढवलं जात आहे आणि यात या सगळ्या प्रकरणावरून केवळ मर्यादित हे प्रकरण संतोष देशमुख हत्या किंवा मस्साजोग किंवा बीड पुरतं न राहता आता राजकीय पटलावरती देखील हे प्रकरण गेलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून याचे राजकीय पडसाद देखील पाहायला मिळत आहेत, हे निश्चित आहे। अश्विन, नक्कीच कृष्णा, एक छोटा प्रश्न फक्त विचारतो, राष्ट्रवादी काँग्रेस बीडची कार्यकारिणी बरखास्त होणं हे एकूणात कसं पाहिलं जाते? धनंजय मुंडे यांच्याबद्दल जसं तू सांगितलंस की आग्रही मागणी होती विरोधकांकडून राजीनाम्याची, इकडे राष्ट्रवादीची ही कार्यकारिणी बरखास्त होणं याकडे राजकीय वर्तुळात कसं पाहिलं जाते कृष्णा? नाही, निश्चित याचं का बरखास्त केली याचं उत्तर आपल्याला विष्णू चाटे हा राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीवरती होता आणि तो अजूनही कार्यकारिणीवरती का आहे। शिवाय आणखीन एक प्रश्न उपस्थित केला गेला होता की माझी लाडकी बहीण योजना आहे त्याचा अध्यक्ष वाल्मिक कराड आहे आणि त्यामुळे एकंदरीतच धनंजय मुंडे यांच्या जवळचे जे कार्यकर्ते आहेत ते या सगळ्या प्रकरणामध्ये आहेत अशा प्रकारचं सांगितलं गेलं आणि त्यामुळेच एकंदरीतच राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीवरतीच प्रश्न निर्माण झाला आणि त्यामुळे सगळी कार्यकारिणी बरखास्त झाली। राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा म्हणजे धनंजय मुंडे आहेत, धनंजय मुंडे जे सांगतील त्याच व्यक्ती या कार्यकारिणीमध्ये आहे आणि त्यामुळे त्या सगळी कार्यकारिणी बरखास्त करणं हा धनंजय मुंडे यांना प्रत्यक्षपणे एक टोला आहे राष्ट्रवादीचा आणि पक्षाची प्रतिमा स्वच्छ करण्याची आणि पक्ष अशा कुठल्याही व्यक्तीच्या पाठीशी नाही की जे असे कार्यकारिणीत लोक आहेत ज्यांच्यावरती आरोप आहे हा पुसण्याचा राष्ट्रवादीकडनं प्रयत्न केलाय, मात्र हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फटका निश्चितच धनंजय मुंडे यांना खरं आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काय घडामोडी घडतात कृष्णा पाहणं महत्त्वाचं असेल। कृष्णा, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। गोविंद शेळके आणि आफताबनी देखील आपल्याला दिवसभरातली अपडेट दिली, महत्त्वाची माहिती दिली, बारकाईने ही तिन्ही मंडळी या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून होती, या तिघांचेही धन्यवाद। आणि आज बीडमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण स्थितीचा हा 3रा दिवस आहे। बीडचा हत्याकांड, त्यानंतर सुरू झालेला तपास आणि आता महिन्याभरानंतर प्रकरणात नोंदवलेले गुन्हे, हे सगळं पाहता प्रकरण किती गुंतागुंतीचं होत चाललंय आपल्या लक्षात येते। त्यामुळे प्रशासनाकडूनही प्रत्येक पाऊल अत्यंत खबरदारीने उचललं जाते, कारण राज्याची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणं तितकंच महत्वाचं आहे। पुणे शहराला निसर्गाने सुंदर वरदान दिले, ते वरदान आहे टेकड्या। पण अलीकडच्या काळात या टेकड्या सामान्य पुणेकरांसाठी जीवघेण्या ठरू लागल्यात। त्यात निसर्गाचा काहीच दोष नाहीये, दोष आपलाच आहे। अनेक टेकड्यांवर समाजकंटकांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय। लैंगिक अत्याचार, मारहाण, चोऱ्या अशा घटनांमुळे टेकडी म्हटलं की अनेक पुणेकरांच्या मनामध्ये धडकी भरते। यामागची कारणं काय, त्यावर प्रशासन काही उपाययोजना करतंय का, याचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। निसर्गाच्या वरदानाचा गैरवापर कसा करायचा हे अन्य प्राण्यांनी मानवाकडून शिकावं। सह्याद्री पर्वत रांगेच्या कुशीत वसलेल्या पुण्यात एकूण 17 टेकड्या आहेत। जवळपास 800 ते 1000 एकराचा परिसर या टेकड्यांनी व्यापलाय। या टेकड्या हजारो पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत। कोणी मॉर्निंग वॉकला जातं तर कोणी व्यायाम करायला टेकडीवर जातं। पण अलीकडच्या काळात याच टेकड्या म्हणजे गुन्हेगारांचा अड्डा बनल्यात की काय असा सवाल आता उपस्थित होतोय। 30 सप्टेंबर 2024 रोजी बाणेरच्या टेकडीवर नागालँडच्या 2 विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला करून त्यांचे मोबाईल आणि पैसे लुटण्यात आले। 3 ऑक्टोबर 2024 रोजी बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि तिच्या मित्राला बेदम मारहाण करण्यात आली। 8 ऑक्टोबर 2024 या दिवशी हनुमान टेकडी परिसरात एका तरुणावर कोयतानं वार करून चोरट्यांनी त्याची सोनसाखळी लुटून नेली।
14 ऑक्टोबर 2024 रोजी पुन्हा पाणेर टेकडीवर 3 तरुणींवर हल्ला करून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू लुटून नेल्या. 29 ऑक्टोबर 2024च्या रात्री कात्रज घाटात मद्यधुंद आरोपींनी दोघांना बेदम मारहाण केली. तसंच त्यांच्या गाड्यांची आणि अन्य वाहनांची तोडफोड देखील केली. या घटनांमुळे प्रशासनातच एक नवा प्रश्न निर्माण झालाय. टेकड्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची? वन विभागाची की पोलीस खात्याची, असा सवाल पुणेकरांसमोर आता निर्माण झालाय. आम्हाला हावडा एकच टेकडी हा सोर्स फिरण्यासाठी चांगला आहे, तर तोही तुम्ही बंद करायला लागले. इतर लोक तर हे सगळं खराब करतातच आणि जाग्यांवर तुम्ही आम्हाला हा एवढा सुरक्षा आहे, जाणं येणं फिरणं स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त श्वास घेणं, एवढी टेकडी हा सुरक्षा आहे. तर ते आम्हाला सुरक्षा मिळावी, लेडीजसाठी सर्वांचं संरक्षण मिळावं. आणि इकडे बांधकाम जे होत आहेत ते बांधकाम पण नको आहेत आम्हाला. आणि इथं झाडं लावली तरी ते तिथं जे दारू पिणारे किंवा इतर गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक येऊन इथं सगळा नासधूस करतात. झाडाची तोडमोड करणे किंवा इथं दारू पिऊन बसणे, छेडछाड करतात इथं. तर हे सातत्यानं फॉरेस्टच्या लोकांनी पूर्ण बंद केलं पाहिजे आणि ही झाडं किंवा हे सगळं वनरक्षण सुरक्षित ठेवलं पाहिजे, ह्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. इथे बऱ्याच वेळा संध्याकाळी बरेच इथे लोक येऊन दारू पितात, बरेच मुलं मुली सुद्धा एकत्र असतात संध्याकाळी. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे 24 आवर गार्ड्स ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे सुरक्षतेसाठी. ही सगळ्यात मोठी ऍक्टिव्हिटी केली पाहिजे. दुसरं म्हणजे इथे अनेक वेळा वणवा लावायचे प्रमाण जे आहे हे दिवसेंदिवस वाढत चाललंय. त्यामुळे इथे बरेच लोक भरपूर इनिशिएटिव्ह घेऊन झाडं लावत असतात, पण इथे सतत वणवेचे प्रॉब्लेम रेग्युलर झालेले आहेत. या टेकड्यांवर वणवे पेटवण्याचे प्रकार देखील वाढत असल्याचं चित्र आहे. पुण्यातल्या म्हतोबा टेकडीवर आपण आहोत. कोथरूड परिसरात ही टेकडी आहे आणि काही दिवसांपूर्वी काही समाजकंटकांकडनं या टेकडीवरील किमान 2 ते 2.5 हजार झाडं जाळण्यात आल्याचं आपल्याला माहिती आहे. कारण या टेकडीवर अनेक दारुड्यांचे अड्डे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे कचरा दिसतोय आणि त्यामुळे या समाजकंटकांकडून ह्या अशा प्रकारच्या सगळ्या टेकड्यांवरचे झाडं जाळण्यात येत आहेत. पुण्याचे माजी पालकमंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी 10 जानेवारी रोजी यासंबंधी वन विभागाची एक बैठक घेतली आणि महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. तिथली मॅनपॉवर वाढवणं, सिक्युरिटी गार्ड वाढवणं हेच त्याचं उत्तर आहे. त्यांना मोटरसायकल देणं हे उत्तर आहे. ते सतत फिरतायत ना, याचं मॉनिटरिंग कोणतरी करायला लागेल. एंट्री पॉइंटला किमान क्लोज सर्किट टीव्ही लावले तर त्याचा एक धाक निर्माण होतो. प्रशासकीयरित्या टेकड्यांच्या सुरक्षेची जबाबदारी वन विभागाकडे आहे. एवढे गुन्हे घडल्यामुळे उशिरा का होईना पण वन विभागाला जाग आली आहे. टवाळखोरांना रोखण्यासाठी आता टेकड्यांभोवती संरक्षक भिंत उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. प्रत्येक टेकडीला 2 किंवा 3 असे सुरक्षा रक्षक असतात आणि ते प्रत्येक 12-12 तासाला त्या टेकडीवरती फेऱ्या करत असतात. ऍक्च्युली झालं असं की महानगरपालिकेच्याच फंड्समधून आपण कॉर्पोरेशनच्या 2014 पासून पुण्यातल्या जेवढ्या टेकड्या आहेत त्यांना सगळ्यांना RCC वॉल कंपाऊंड केलेले आहेत. परंतु काही खोडगळ वृत्तीचे लोक असतात, त्या भिंती तोडतात, काय आत येतात, ते इश्यू आहेत आणि त्या इश्यूवर टॅकल करण्यासाठी म्हणून आम्ही आमचे लोक पेट्रोलिंग करतात नियमित. पुण्यातल्या या सर्व टेकड्या शहरात असल्यानं त्याची जबाबदारी एकट्या वन विभागावर टाकून चालणार नाहीये. त्यामध्ये पोलीस आणि पुणे महानगरपालिकेला देखील महत्वाची भूमिका आता बजावावी लागणार आहे. याच टेकड्यांवर रात्री घडत असलेले अनेक प्रकार गुन्ह्यांसाठी कारण ठरतायत. त्यामुळे पर्यावरण प्रेमी असू देत किंवा पुणेकरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. कॅमेरामन अमोल गवळाईसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. मसाजोग प्रकरणी आता न्यायालयीन चौकशी आयोगाची घोषणा झाली आहे. परभणी प्रकरणी देखील चौकशी आयोगाची घोषणा झालेली आहे. मसाजोग प्रकरणामधली मोठी अपडेट, न्यायालयीन चौकशी समितीची घोषणा करण्यात आली आहे. कृष्णा केंडे याबद्दल सविस्तर माहिती देतील. कृष्णा, समितीची घोषणा झाली आहे. समितीची आता पुढची पावलं कशी असतील, नेमकी काही डेडलाईन देण्यात आली आहे का समितीला? नाही, निश्चित या संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल किंवा परभणीतील प्रकरण असेल, दोन्ही प्रकरणामध्ये एक सदस्यीय न्यायालयीन समितीची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या समितीला विशेष अधिकार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. सुरुवातीला आपण मसाजोगचे जे सरपंच होते संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये एक सदस्यीय न्यायालयीन समिती स्थापन करण्यात आलेली आहे. सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल. यामध्ये सेवानिवृत्त न्यायाधीश ML
तहालनिया यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली आहे आणि याला विशेष अधिकार देण्यात आलेली आहे। सदर चौकशी समितीला वेगवेगळे अधिकार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये चौकशी समिती कोणालाही या ठिकाणी चौकशीसाठी बोलावू शकते, त्यांना कुठेही जाण्याचे अधिकार आहेत आणि या समितीचं जे मुख्य कार्यालय असेल ते बीडमध्ये या ठिकाणी असणार आहे आणि मस्साजोगच्या जे सरपंच हत्या प्रकरणातील घटनाक्रम या ठिकाणी ही समिती तपासेल, त्यासाठीची कारणे परिणाम याचा अभ्यास ही समिती करणार आहे। त्याचबरोबर या घटनेशी कोणत्याही व्यक्तीला संस्था किंवा प्रत्यक्ष जबाबदार होती याची चौकशी देखील याची तपासणी देखील ही समिती करणार आहे। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणेला केलेले नियोजन आणि तयारी याबाबत पुरेशी होती का त्याची देखील तपासणी ही समिती करेल। त्याशिवाय अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस कारवाया, आपत्कालीन आणि दीर्घकालीन कायमस्वरूपी उपाययोजना याबाबत देखील ही समिती या ठिकाणी अभ्यास करणार आहे। चौकशी समितीचे कार्यालय मी जसं सांगितलं तसं हे बीडमध्ये असणार आहे। दुसरं प्रकरण जे होतं ते परभणीचं होतं आणि परभणीच्या ज्या कोठडीमध्ये या ठिकाणी मृत्यू झालेला आहे या संदर्भात देखील चौकशी समिती नेमलेली आहे आणि हीच समितीचे जे अध्यक्ष असतील VL आचलिया हे या समितीचे अध्यक्ष असतील आणि या सगळ्या संदर्भातली समिती चौकशी करेल। 10 डिसेंबर 2024 रोजी परभणीमधील जी भारतीय संविधान प्रतिकृतीचे विटंबनाच्या अनुषंगाने उसळलेल्या हिंसाचार प्रकरणाली तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणातील घडलेला घटनेचा क्रम देखील तपासला जाईल आणि पूर्वी जशा अटी सांगितल्या होत्या खरं त्या म्हणजे जसं कृष्णा सांगतेस तू न्यायालयीन चौकशी आता होणार आणि सविस्तरपणे या सगळ्या प्रकरणातला तपास करण्यात येईल। कृष्णा धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटबद्दल। कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची। जर तुम्ही कोकणात नियमित जाणारे प्रवासी असाल तर तुम्हाला दादर रत्नागिरी पॅसेंजर माहितीच असेल, माफ करा दिवा रत्नागिरी पॅसेंजर। आता मी असं का म्हणतोय तर त्याचं झालंय असं की कधी काळी दादरहून सुटणारी ही गाडी कोरोना काळात दिव्याहून सुटू लागली आणि ती अजूनही तिथूनच सुटतेय आणि त्यावरून काय राजकीय संघर्ष पेटलाय ते पाहूया। कोकण प्रवाशांसाठीचा महामुद्दा। दादर रेल्वे स्थानक मुंबईतलं पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरचं मध्यवर्ती स्थानक। मुंबईच्या कानाकोपऱ्यांमधून कोकणात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी सोयीचं आणि हक्काचं असं स्थानक। पण तेच दादर स्थानक आता उत्तरेकडच्या राज्यांमध्ये जाणाऱ्यांसाठीचा पर्याय बनतंय की काय असा सवाल कोकण रेल्वे संघटनेनं उपस्थित केलाय। कारण दादर स्थानकातून रोज दुपारी रत्नागिरीसाठी सुटणारी ट्रेन कोरोना काळाआधी ती दादर रत्नागिरी पॅसेंजर होती, पण कोरोना काळात तिची दिवा रत्नागिरी पॅसेंजर झाली। रत्नागिरीसाठीची ही पॅसेंजर ठाण्यापासून चौथं स्थानक असलेल्या दिव्याहून सुटू लागली आणि आजही तिची ओळख ही दिवा रत्नागिरी पॅसेंजरच आहे। त्यामुळे प्रामुख्यानं पश्चिम उपनगरातून कोकणात जाणाऱ्या सर्वसामान्यांना याचा मोठा त्रास होतोय। कारण पश्चिम उपनगरातून रत्नागिरी पॅसेंजर पकडण्यासाठी दिवा गाठायचं म्हणजे मोठं दिव्यच ठरतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 3 वर्षांपासून या संदर्भात पाठपुरावा करणाऱ्या कोकण रेल्वे संघटनेच्या वतीनं एक मोठा दावा करण्यात आलाय। मध्य रेल्वेने जे कारण आम्हाला सांगितलेलं की दिवा ते दादर हा मार्ग सॅच्युरेटेड आहे, याची क्षमता संपलेली आहे, नवीन गाडी सुरू करता येणार नाही, पण ते कारण फक्त रत्नागिरी पॅसेंजरलाच लागू होतं का आणि इतर गाड्यांना होत नाही, हा आम्हाला पडलेला मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आम्हाला अजूनही मिळालेलं नाही। रत्नागिरी पॅसेंजर पकडायची असेल तर मध्य रेल्वेवरच्या ठाण्यापासून कल्याण डोंबिवली पर्यंतच्या नागरिकांना दिवा स्थानक सोयीचं ठरत असावं, पण ही पॅसेंजर दादरहून दिव्याच्या दिशेनं निघालीच तर ती सगळ्याच प्रवाशांना ते सोयीचं होऊ शकतं। म्हणूनच रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्री असताना त्यांनी 2023 साली त्या दृष्टीनं सूचनाही दिल्या होत्या, पण मध्य रेल्वेनं त्या सूचना नाकारून दादरहून गोरखपूर आणि बलियासाठी ट्रेन सुरू केल्या। कोकणी माणसाला कुठेतरी मागे मागे खेचत आज दादर रत्नागिरी पॅसेंजर दिवा रत्नागिरी, कालांतराने 30 गाडी आहे ना पनवेल दादरही पनवेल रत्नागिरीही करण्यात येईल, पण आपला कुठेतरी कोकणी माणूस हा पाठीपाठी सरत चाललाय। दादर रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू व्हावी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही आवाज उठवलाय। दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद होते गाडी
आणि दादर गोरखपूर सुरू होते. ह्याच्यावरती भारतीय जनता पक्ष, त्यानंतर डुप्लिकेट शिवसेना ह्याने उत्तर द्यावं. आम्ही उगं काय, आम्ही ती गाडी अडवू हो. आम्ही मनात आणलं तर गाडी रुळावरून पुढे जाणार नाही. ती शिवसेनेनं आमच्या मनात आणलं. पण स्वतःला जे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक मानतायत आणि सत्तेत बसले आहेत, ते काय करतायत? अजित पवार काय करतायत? मनसेनंही या प्रकरणात राज्य आणि केंद्र सरकारला प्रश्न विचारत महाराष्ट्रासाठी असलेल्या ट्रेन्स कायम ठेवण्याची मागणी लावून धरली आहे. मुळात असं आहे की महाराष्ट्रासाठी ज्या ट्रेन आहेत त्या राहिल्या पाहिजे, ती आमची भूमिका आहे. आता त्याच्यामध्ये समजा त्या रूटला माणसं कमी होत आहेत, जास्ती होत आहेत, काय हा विषय बघायला लागेल. पण युपीमधनं एवढ्या ट्रेन का चालू होत आहेत किंवा गुजरातमध्ये एवढ्या ट्रेन का चालू होत आहेत, हा निश्चित संशोधनाचा विषय आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मध्य रेल्वेच्या बाजूने आणि मध्य मुंबईतल्या कोकणवासियांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आता पॅसेंजर पण शिफ्ट होत आहेत. एकेकाळी मुंबई सेंट्रल, CHMT आणि दादर हे मुख्य लोकसंख्येचे केंद्र होते. आता हे सगळं केंद्र उपनगरात शिफ्ट झाले आहेत, म्हणून त्यांचे प्राथमिकता बघून हे ठरवलं जातं. कोकण प्रवासी संघटनेनं दादर रत्नागिरी पॅसेंजरच्या उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मध्य रेल्वेनंही स्पष्टीकरण दिलंय. दादरहून उत्तरेकडच्या राज्यांसाठी कोणतीही नवी ट्रेन सुरू करण्यात आलेली नाहीये, असा दावा आता मध्य रेल्वेकडून करण्यात येतोय. दादर स्थानकावरनं जी गोरखपूरला जाणारी गाडी होती, ती गाडी देखील 2021 पासून इंट्रोड्यूस केलेली आहे. 21-22 पासून या गाडीचं जे इन्क्लुजन आहे ते वर्किंग टाइम टेबलमध्ये यावेळेस ज्या गाड्या स्पेशल गाड्या किंवा ट्रेन ऑन डिमांड TOD म्हणून चालवल्या जात होत्या, त्या गाड्यांना देखील आपण आता वर्किंग टाइम टेबलमध्ये यावर्षीपासून इंट्रोड्यूस केलेला आहे. यामुळे ही गाडी वर्किंग टाइम टेबलमध्ये यावेळेस दिसतीये, पण प्रत्यक्षात ही गाडी मागची 2 वर्षापासून चालू आहे. कोरोना काळाआधी दादर रत्नागिरी पॅसेंजर ही कोकणवासियांमध्ये खूपच लोकप्रिय होती. आणि याचं पहिलं कारण होतं ते म्हणजे या ट्रेनचं तिकीट तुलनेमध्ये स्वस्त होतं. ती दादरहून सुटत असल्यानं सर्वांनाच सोयीचं होतं. ही पॅसेंजर रत्नागिरीहून दुपारी 2:30च्या सुमारास दादरला दाखल व्हायची आणि दुपारी 3:40 ती पुन्हा निघायची. ही पॅसेंजर बंद झाल्यानंतर सुरू करण्यात आलेली गोरखपूरची ट्रेन 2:05 रवाना होते. त्यानंतर रिकाम्या होणाऱ्या प्लॅटफॉर्मवरूनच दादर रत्नागिरी किंवा दादर सावंतवाडी पॅसेंजर सोडता येईल अशी कोकण प्रवासी संघटनेची मागणी आहे. संपूर्ण रेल्वे प्रकरणावरून राजकारण होताना पाहायला मिळते. संजय राऊत असेल, मनसेचे संदीप देशपांडे असेल, यांनी या संपूर्ण प्रकरणात प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केलेले. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्रात असलेल्या नेत्यांचं काय म्हणणं असणार आहे, सत्ताधाऱ्यांचं काय म्हणणं असणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप्रस्तोगीसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.